हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी हॉटेलवर दिसत असेल तुम्हाला, तर हॉटेलवर आहे ना आपली चहासाठी दिंडे येणार आहे. तर बाईजाबाईचं जे उर आहे तर तिथूनच दिंडे येणार आहे आणि देवीची ओटी भरायची होती. तर देवीसाठी ना साडी आणि ओटीचं सामान घेऊन आले होते मी, आणि हारण ते पण घेऊन आले होते. त्यांना भरपूर वेळा आग्रह केला आम्ही दरवर्षी घरी या, पण ते काही घरी येत नाही. तर हॉटेलवरच चहा पाण्यासाठी थांबती दिंडी आणि तिथूनच जाती. तर हार ते ना फ्रेश मस्त घेऊन आले होते मी मुलांना घेऊन येताना. आणि जे हॉटेलचे कामगार आहे ना, तर त्यांना सांगितलं होतं चहा बनवून ठेवा, तर त्यांनी ना मला जाईपर्यंत चहा पण बनवून ठेवला होता. आणि माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या, तर त्यांना घेऊन ये ना मी टेरेसला गेले होते. व्यवस्थित सगळे ना ताटामध्ये काढून ठेवलं. आपल्या त्यांना म्हणणार रॉयला पण घ्या आपल्या ब्लॉग मध्ये. एरा लवकर कर ना, जे करायचं फास्ट झाले ताट अशीच राहू दे. त्या दिवशी आलं त्या दिवशी काय हॉटेल किती स्वच्छ आहे दाखव. तर मी किचनमध्ये आल्यावर तोपर्यंत वाजतानी ना चहा पण करून ठेवला आणि व्यवस्थित असे ना ट्रेमध्ये सगळे ग्लास मांडून ठेवले होते आणि चहा पण झाला होता. तर वेळ होता आपल्या दिंडी यायला आणि मैत्रिणी पण आल्या होत्या. तर म्हटलं चला मी तुम्हाला लॉजिंग पण दाखवून आणते. तर आम्ही वरती गेलो होतो लॉजिंग दाखवायला. तर जे वेटर लोक आहे ना त्यांनी आम्हाला ना सगळे दार ते उघडून लॉजिंगचे सगळे रूमचे ना दरवाजे दाखवले. सगळ्यांना उघडले, आम्ही 1-2च रूम हे केल्या. आणि त्याच्यानंतर बाहेर आपलं फॅमिली रेस्टॉरंटचं आहे ना फरशी बसवायचं काम चालू होतं इकडं. इकडची गॅलरी छान आहे. तर आम्ही सगळ्या मैत्रिणीवर गेलो होतो आणि दिंडी यायला जरा वेळ होता. म्हटलं चला काहीतरी रील्स बनवू, वातावरण पण छान होतं. तर तिथंच आहे ना रील्स बनवत होतो आणि श्रवण शूट घेत होता आमचं तिथं. केला ना, झाला का? चला चला. आपल्यातली कोण नाही. लय मन सोक्त केला असं केला केला लय मन सोक्त दिगाणा केला. तर दिंडीजवळ आल्यावर दिसली तर आम्ही लगेच खाली गेलो होतो आणि श्रावणीच व्हिडिओ शूट केला होता वरून. तर खूप छान वाटत होता आपला व्हिडिओ.
आणि दिंडी पण आहे ना खरंच छान वाटत होते. एकदम टेरेसवरून श्रवणने शूट केलं होता. तर चहा पाणी झाला आणि त्यांची ना पूजा ते करून घेतली. आम्ही ओटी भरली देवीची आणि दिंडी काय थोड्याच वेळ थांबती आणि पुढं मुक्कामाच्या ठिकाणी ते लगेच जायचं असतं. तर ह्या वर्षी ना दिंडी यायलाच उशीर झाला होता, त्याच्यामुळे एवढा वेळ काही थांबली नाही आणि त्याच्याबरोबरच दिंडी वाट लावता लावता आम्ही ना इथपर्यंत आलो होतो अपार्टमेंटपर्यंत. हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज चाललो आहे आम्ही मावशीच्या घरी आणि मावशीच्या घरी ना सगळेच भेटतील, मावशीच्या मुली, मावशीची मुलं. तर आज पुन्हा एकदा सगळ्यांची भेट होईल. तर आता 2 महिने झाले होते सगळ्यांच्या जागरणात भेटी झाल्या होत्या, आपण पाहिलं होतं व्हिडिओमध्ये. आणि आज मावशीच्या आहे ना नातवाचा बड्डे, तर इथेच 8 वाजले आम्हाला. तर जाणार आहे आम्ही दोघं. तर घरचं सगळं आवरून चाललंय, मुलांचा स्वयंपाक आणि आजी आता घरी. आणि नानी पण काल दिंडीला गेले, शिवांश पण रुईला गेलाय. तर घरी पण असं बोर झाल्यासारखं होतं, कारण घरातली माणसं आहे ना कमी झाले ना, तर करमत पण नाही. आणि खायला आहे ना मुलं आणि आजीच होत्या. तर मी ना वरण चकुल्या आणि कोणाकडे आहे ना वरण फळ पण म्हणते तर हे बनवलं होतं आणि आजींना पण आवडतात. तर म्हटलं यांना आहे ना आज हेच बनवावं. आणि आपलं दूध आहे ना बरंच उरलेलं होतं आज, कारण तिकडं डेअरीतून पण आणलं होतं आणि घरी पण मी जास्त एक्स्ट्रा 4 लिटर घेतलं होतं, तर बरंच होतं. तर पाहू उद्या काहीतरी करू दुधाचं. तर सगळं आवरून घेतलंय मी आणि निघालो होतो बड्डेला. आता काय काढायचं साधी व्हिडिओ काढ धर. व्हिडिओ चालू होय, व्हिडिओ चालू आहे मावशी. कॅनिडा कोणता कार्यक्रम असो पण फोटो तर व्हायलाच पाहिजे. म्हणून आहे ना माझी मावशीची मुलगी आली ना, तिला लई फोटोची हौस आहे. तर ती ना सगळ्यांचे फोटो सगळ्यांसोबत काढते. तर ह्या माझ्या बहिणीच्या मुली आता तिघी पण. आणि ह्या माझ्या आहे ना सगळ्या मावशीच्या मुली, माझी बहीण, मावशी, मामी सगळ्यांनी ना आम्ही फोटोशूट केलं आणि खूप छान आहे ना बड्डे झाला होता. आणि जेवताना तर व्हिडिओ नाही घेतला, कारण थोडासा अंधार होता. तर आम्ही सगळ्या बहिणी उभं राहिलो, मामी पण आल्या आमच्यात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.